अध्याय 12वा. गरुडाने प्रश्न केला आणि भगवंताने त्याचं उत्तर सांगितलं महाराज. तेव्हा भगवंत म्हणतात की हे गरुडा, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः. पूर्वाध्यायातील श्रद्धा विधान झाले श्रवणाचे निरूपण. आता दुर्मरणाचे लक्षण ऐके गरुडादरे. जो मेळा चांडाळ हस्ते उदकी देहे पडला वचिते. सर्पदोषाग्नी ते देहा ते जाळून टाकिले जयाचे. अशी दूरमरणाची प्रकार भगवंताने सांगितलेले आहे. एखाद्याला चांडाळ हस्ते मरण आलं, किंवा एखादा पाण्यात पडून अवचित मरण पावला, किंवा सर्पदोषाने किंवा अग्नीत त्यात जळून भस्म झाला, किंवा ब्राह्मणाच्या शापाने निमाला, असं भगवंत गरुडाला प्रश्न सांगतात. तेव्हा भगवंत म्हणतात की त्याचा जो उद्धार आहे आणि त्याचा जो विधी आहे तो नारायण बली केल्यानंतर त्याचा उद्धार होतो. तेव्हा श्री विष्णू वाईट मरण कोणते ते सांगतात. फाशी दिले जाणे, पाण्यात बुडून मरणे, साप चावणे, आगीत जळून मरणे, ब्राह्मणाचा तळतळाटामुळे मरणे, किंवा हिंसा, पशुकडून मारला जाणे, वाघाने खाणे, लढाईत पळून जाताना शत्रू सैनिक मारणे, विष प्रयोग होऊन मरणे, मारामारीत मरणे, चोरांकडून मारणे जाणे, अपघाती मरण, तात्काळ खाटेवर उंचावर मरणे, तसेच ओली बाळातील असताना मरणे, विटाळशी पण मरणे, अंगावर दरड, भिंत अथवा झाड कोसळून किंवा वीज पडून मरणे, अशा प्रकारची मरणे ही दूरमरणे आहेत. आणि भगवंत म्हणतात की हे गरुडा, त्यावेळेस भगवंत गरुडाला सांगतात, तसाच धर्म उच्छेदक, व्याभिचारी, परश्रीला बळजबरीने भोगणारा, आगी लावून नुकसान करणारा, विष खाऊन मरणारा, सावकारी करणारा, वेदनिंदक असे सर्व महापापी, त्याचप्रमाणे आत्महत्या करणे हे सुद्धा दूरमरण असून ते महापातक आहे. आणि अशा सर्व प्रकारच्या मरणासाठी आणि बेपत्ता प्रेतासाठी भगवंत पालाश दाहविधी, पळसाच्या पानाचा पुतळा जाळणे सांगतात. आणि प्रागंधा लोकांसाठी नारायण बली हा एक विधी पुरेसा आहे. आणि त्याचे संपूर्ण विधान वर्णन करून श्रीहरी सांगतात की शिवाय मृत्यूसमयी जर धनिष्ठा पंचक म्हणजे 3-4 शेततारका, भूभाद्र आणि उत्तर भाद्र, भूभाद्र म्हणजे रेवती, अर्थात यांच्यापैकी कोणतेही नक्षत्र असेल तर मरणारा दुर्गतीला जातोच, परंतु कुळीची ही हानी होते. आणि त्या दोषांच्या निरसनासाठी करावयाच्या शांतीचे संपूर्ण विधिविधानाचे सांगोपांग वर्णन करून सांगितले आहे. पुढे ज्याच्या नागदोषाने अगर सर्पदोषाने मृत्यू घडला असेल, नागदोष, सर्पदोष, सर्प समाधानाचा शाप वगैरे दोष, तर त्याला सद्गती मिळाली यासाठी पंचमी तिथीला नागपूजेचे व्रत करण्यास सांगितले आहे. त्यासाठी पिठाचे 9 नाग बनवून कोणत्याही महिन्यातील पंचमीला त्याचे विधिविधानसह षोडोपचार पूजन करावे. अशा 12 पंचमाचे व्रत केल्याने नागदोषाचा परिहार होतो. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय.